गोष्टी पण आपण असं करायला पाहिजे की ह्या मिनिमाइज केल्या पाहिजे आणि लोकांची जी मनुष्य हानी आहे ती सगळ्यात कमी झाली पाहिजे. पण मग आता म्हणजे जेव्हा सर्जिकल स्ट्राईक आपण केले तर ते अर्थातच सगळ्यांसाठी सरप्रायझिंग होतं. आत्ता इतकी वातावरण निर्मिती झालेली असताना सर्जिकल स्ट्राईक करणं म्हणजे ते शहाणपणाचं आहे, ते शक्य आहे, ते केलं जातील, तुम्हाला काय वाटतं? हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मी तुमच्या मागे आधी कट्ट्यावरही म्हटलं या गोष्टीसाठी सर्जिकल स्ट्राईकसाठी जे सरप्राईज आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. तर तुम्ही सरप्राईज लूज केलं तर मग सर्जिकल स्ट्राईक कसं होणार? मी परत उदाहरण देतो शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी सर्जिकल स्ट्राईक केला शाहिस्तेखानावर. जर तिथे सरप्राईज नसला ते जाऊ शकले असते आणि गेले तरी वापस येऊ शकले असते, शक्यच नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सरप्राईज असतं. आता सगळीकडे झालं आहे की आता करणार सगळे तयार आहेत. मग आत्ता आणि त्यांना माहीत आहे की हे करू शकतात. त्यामुळे पाकिस्तान खूप अलर्ट स्टेजमध्ये आहे. तर त्यामुळे मला वाटतं सर्जिकल स्ट्राईकसारखी गोष्ट करणं थोडं कठीण काम आहे. मी म्हणत नाही की होणार नाही. बऱ्याच वेज अँड मीन्स आहे करायला. त्या मी नाही सांगू शकत तुम्हाला. त्या करू शकतात. पण सध्याच्या स्थितीत हे जे अलर्टनेस झाली त्यामुळे थोडंसं कठीण आहे. पण आत्ता असं आहे की अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि प्रत्येक जण असे बाहेर सरसावून की चला आता घुस